बसा बसा. हा सराव नित्य नियमाने सुरू ठेवा, कारण सराव माणसाला परिपूर्ण करतो. आलं लक्षात? मुळाक्षरे पाडे याचा पण सराव ठेवा, कारण पुढे गेल्यावर आपण त्याची काय घेणार आहे, तोंडी परीक्षा. आणि तोंडी परीक्षामध्ये जो बेस्ट दिल का नाही त्याला बेस्ट बक्षीस. आलं लक्षात? चला, आज आपण नवीन धडा शिकणार आहे. मला सांगा, स्वप्न कोण कोण बघू शकतं? सगळेच. बरोबर. स्वप्न बघायला कुठल्याही वयाचं, जाती धर्माचं, गरीब श्रीमंतीचं बंधन नसतं. आपण जी झोपेत स्वप्न बघतो ना ती एक दृश्य असतं, बरोबर. आपण पिक्चरमध्ये बघतो ना तसं. पण जागेपणी बघितलेलं स्वप्न आणि त्याचा केलेला पाठपुरावा हे आपलं भविष्य असतं. मला सांगा, कुणाला काय व्हायचंय भविष्यात? सर, माझं स्वप्न आहे की मला मोठं होऊन तुमच्यासारखं शिक्षक व्हायचंय. छान स्वप्न आहे, पण त्यासाठी तुला मेहनत करायला लागेल, अभ्यास करावा लागेल. हा सर, पण वाटतं मी काहीच करू शकत नाही. गंड भोपळा, गंड भोपळा आहेस तू. अरे, रस्त्यावरचा दगड आहे ना तो पण काही काळाने हलतो. अभ्यास करा, स्वप्न बघा आणि त्याचा पाठलाग करा, यश हमखास भेटतं. आलं लक्षात? अजून कोणाला काय व्हायचंय? सर, मी डॉक्टर होणार आहे. सर, मला वकील व्हायचंय. आत्ता तर बोललास ना तू काय नाही होऊ शकत म्हणून. बोलायला काय जाते? एवढं धडधडीत खोटं बोललाय ना, ह्यो 101% वकील होणार. बरं, जाऊ दे. स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाऊल तरी टाकलंस, आता त्या दृष्टीने प्रयत्न कर आणि सर्वांनी अभ्यास करा. करणार ना? शाबास. आता आपण बघितलेली स्वप्न पूर्ण कशी करायची ना ते शिकूया. हा, भाऊ, पोरगी परदेशात शिकून आली पण आपलं संस्कार नाही विसरली. अरे, आम्ही आणि आमचं खानदान संस्कारी आहे, म्हणूनच तुम्ही आम्हाला सरपंच पदावर बसवलं नव. तर ही माझी कन्या गायत्री आज परदेशातून उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परत आली. तर या गावचा सरपंच या नात्यानं मी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि तिनं ग्रामस्थांना मार्गदर्शन करावं अशी मी तिला विनंती करतो. ये. पहिला तर सगळ्यांना माझा नमस्कार. मार्गदर्शन करायला मी फार मोठी नाहीये, पण तरी 2 शब्द बोलते. उच्च शिक्षण हे माझं स्वप्न होतं आणि ते फक्त तुम्ही सपोर्ट केलात ना, म्हणून मला परदेशात शिकण्याची संधी दिली, म्हणून शक्य झालं. हे ऋण मी नाही फेडू शकत बाबा. आणि हो, खूप दिवसानं गावात आली आणि पाहिलं तुम्ही तर पूर्ण गावाचा काय पालट करून ठेवलात. अगं, फक्त राजकारण नाही,
तर समाजकारण आणि आपल्या गावाचा सर्वांगीण विकास हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. विकासाचं काम असंच चालू ठेवा बाबा. मी माझ्या शिक्षणाचा आणि घेतलेल्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करून तुम्हाला या कामात मदत करेन. आणि धनी विचारानं का होईना पोरीनं पापाच्या पायावर पाय दिलं म्हणायचं. आता बघू समाजकार्यात काय दण लावते. अरे म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं निदान बोलण्यावरनं काहीतरी करील असंच वाटतंय. सगळ्यात महत्वाचं काय आहे, परदेशात राहून बी तिनं आपलं संस्कृती आणि आपले संस्कार दोन्ही जपले. हा हा हा, हे लय महत्वाचं आहे. नाहीतर वाई शहराकडचं वार लागलं की पाक बिघडते. मला तर काय वाटलं माहिती आहे का, आता कुठे बिन ती मांड्या उघड्या ठेवून येते काय. मग तू काय बघा. भलेही मी परदेशातून शिकून आली असेल ना, तरी ज्या गावात वाढले, घडले, शिकले त्या गावासाठी, या गावातल्या प्रत्येकांसाठी, तो सर्वसामान्य माणूस असो किंवा शेतकरी असो, यांसाठी मी माझ्या शिक्षणाचा उपयोग करेन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गावातल्या प्राथमिक शाळांचा दर्जा वाढवून मी त्या शाळा वाचवीन. कारण कसं आहे ना, शिक्षणाचा ना बाजार होऊन बसलाय. मग अशा वेळेस गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना कुठे जायचं? ते शिक्षणापासून वंचित राहू नये यावर मला फोकस करायचं. कारण कसं आहे ना, उच्च शिक्षित समाज हे देशाचं भविष्य आहे. चांगलीच बोलायला शिकलीस की तू. मग माझी मुलगी माझा अभिमान. तू प्रयत्न कर, माझी खंबीर साथ आहे. आणि हो, हा शब्द आहे बरं का आपला. बाबा, तुमचं सहकार्य तर खूप महत्वाचं आहे. कसं आहे ना, शब्दांनी काहीच होत नाही, ते कृतीत बदलायला हवे, तरच बदल घडतोय. बरं बाई, शब्द नाही तर खात्री देतो, तू करत असलेल्या प्रत्येक कामात आहे ना, खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहील. गायत्री ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गायत्री ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गायत्री ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी बहुसंख्येने उपस्थित राहून गायत्रीचा स्वागत समारंभ साजरा केला. अशाच पद्धतीनं तुम्ही माझ्या आणि गायत्रीच्या पाठीशी कायम उभे राहा, त्यासाठी मी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. मस्त मस्त. तो ड्रेस ना एकदम भारी होता माहितीये का बाजारात. तुला सांगू का, ती ना आपली, सॉरी सॉरी सॉरी, सॉरी, चुकून धक्का लागला. असू दे, एवढं काय त्यात. तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना? नाही अहो, वही पडली, मी थोडी पडलोय. आणि एवढूशा धक्क्याने काय होणार मला. कधी कधी छोटेच धक्के जीवाला जास्त लागतात. काय? काय नाही, छान शिकवता तुम्ही. तुम्हाला कसं माहिती? सकाळी वर्गाच्या खिडकीतून पाहिलं. छान आहात. म्हणजे काय? म्हणजे आपलं हे छान शिकवता, अगदी हसत खेळत. थँक्यू. ग्रामीण भागातल्या मुलांना उच्च नाही पण एक दर्जेदार शिक्षण मिळावं, मराठी शाळा वाचाव्या हा माझा प्रयत्न आहे. आणि कसं आहे, हसत खेळत शिक्षण दिलं ना की मुलांना लगेच आत्मसात होतं. बरोबर आहे. हसणं आणि शिक्षण दोन्हीही महत्वाचं आहे. अगदी खरं आहे. तुमची वही. ते वही पडली. अच्छा. हा शंतनू, तुला तर माहितच असेल ना, सकाळी शाळेत शिकवत होता. हो, छान आहे ना. हे बाई, एका धक्क्यातच तुझी फीस उडाली की काय? हो, नाही म्हणजे आपलं, चल ग जाऊ, चल चल ग चल. दादा 3 चहा द्याव.
लगता है जोर का झटका धीरे से लगा है. मास्तर त्या धक्काच्या कोमात अजून बाहेर आलं नाही वाटतं. ए मास्तर, अरे धक्का झाला ठिणग्या इजल्या पण करंट अजून बाकी आहे बरं का. कसलं करंट? अहो ते 440चा डीपी होता ना, मला वाटलं आकडा टाकून कनेक्शन घेताय काय. अरे आकडा पडला, करंट बी पास झालं. ते बघ आता ट्यूब हळूहळू कशी पेटायला लागल्या. काय बी बकवास करू नका, ग बसा. आणि ती गायत्रीच होती ना रे? अरे होय बाबा, गायत्रीच होती सरपंचाची पोरगी. श्रीमंत बापाची श्रीमंत लेख. आईला बाळ्या, म्हणजे बघ की, पोरगी श्रीमंत बापाची आणि पोरगा गरीब शिक्षक. म्हणजे लव्ह स्टोरी अशी मसालेदार होणार. सोनी महिवाल हिर रांजा, लैला मजनू. गायत्री शंतनू. आईला या लय भारी जुळत या. झालं जुळून? ग बसा केलं काय? उगाच थोबाड दिलं काय बोलताय वे? आणि मला त्या लव्ह स्टोरी गाजवण्यात काही इंटरेस्ट नाही. माझा फोकस क्लिअर आहे. मला पोरांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. हे असले विषय काढू नये ना, माझं मन विचलित करू नका. मग असे कसा पागळा होता रे? तुझ्या नजरेच्या ठिणगीन वनवा पेटलेला की. चहा द्या. प्या चहा. चिअर्स पण तिच्या नावानं. हा. काय ग, कसला विचार करतेस? दुपारच्या करंटचा अजून असर आहे की? हो ग, म्हणजे तू किती छान आहे ना. गेलीस तू म्हणजे फक्त फ्यूज नाही, अख्खी डीपीच उडाली तुझी. अगं तो छान आहे म्हणजे तो त्याचं काम किती छान आहे ना. तो गरजू मुलांना विना मोबदल्यात दर्जेदार शिक्षण देतोय. आणि हेच तर महत्वाचं आहे. माझाही उद्देश हाच आहे की समाजकार्यासोबत शिक्षणही तेवढंच महत्वाचं आहे बघ. मग ठीक आहे, पण त्याच्यात जास्त गुंतून जाऊ नकोस ग. म्हणजे तसा तू काही वाईट नाहीये, पण तू एका श्रीमंत आणि राजकारणी बापाची मुलगी आहेस, हे लक्षात ठेव. स्वाती, तो कसा आहे, काय आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे, मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. हे बघ, तो अडचणीत असूनही समाजकार्य करतोय ना, हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याचा हाच स्वभाव मला आवडलाय आणि मला असाच जोडीदार हवाय बघ. म्हणजे मुलगी पूर्णपणे गुंतली त्याच्यात ना. आपलं काय ते जोडीदार म्हणजे समाजकार्यासाठी सहकारी असं म्हणायचंय मला. हा, चला आता आपल्याही गावात एक प्यारवाली लव्ह स्टोरी सुरू होणार हाय ना गायत्री? हाय ना? बघू. ओ लाजली मुलगी, लाजली लाजली. काहीतरी गडबड आहे. मुलांनो, आपण आज ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय हे शिकूया. कुणाला माहिती आहे ऱ्हस्व आणि दीर्घ? शाबास, बोल. ज्या अक्षराचा थोडक्यात उच्चार होतो तो ऱ्हस्व आणि ज्या अक्षराचा उच्चार लांबतो तो दीर्घ. शाबास, टाळ्या वाजवा सगळ्यांच्यासाठी. बरोबर उत्तर आहे. सर कोणीतरी नाही. या या या, शाळेतर्फे विद्यार्थ्यांतर्फे तुमचं स्वागत. तुमच्या समाज कार्याला आणि मुलांच्या शिक्षणाला थोडासा हातभार लागावा ना, म्हणून ही छोटीशी भेट आली. धन्यवाद. तुमच्या दृष्टीने छोटीशी आहे, पण आमच्यासाठी खूप महत्वाची. अहो, शिक्षित आणि प्रगतिशील समाज घडवायचा असेल ना, तर शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकात मदतीचा हात पुढे केलाच पाहिजे. आणि हो, ही मुलं शिकतील ना, तर एक सुसंस्कृत पिढी तयार होईल बघा. बरोबर, पण नुसती सुसंस्कृत पिढीच नाही, तर एक जबाबदार पिढी घडवायची. आणि त्यासाठी तुमचं सहकार्य म्हणजे तुमच्या सारख्यांचं सहकार्य मिळालं तर शिक्षणाला नवी दिशा मिळेल ना. म्हणून मुलांनो,
तुमच्यासाठी काय आणलंय ओळखा भाऊ? बरोबर, खाऊ तर आणलाय, पण त्यासोबत मी वह्या आणि पेन्सिल पण आणली. खाऊ खायचा आणि अभ्यास पण करायचा. मुलांनो, अभ्यास करा आणि सुशिक्षित व्हा. तुमच्या आई वडिलांचं नाव आणि या गावाचं नाव रोशन करा. त्यासाठी छोटीशी भेट आणली. खाऊ तर मी कायम घेऊनच येईल, पण तुम्हाला काय करायचंय? अभ्यास. शाब्बास. ताई, तुम्ही रोज या ना. बघू, म्हणजे यावंच लागेल. तुमच्यासाठी खाऊ घेऊन येते ना. येते. सर, सर, ओ सर, हा त्या ताई खूप छान आहेत ना. चला आपण ह्रस्व दीर्घ बघूया चला.